नमस्कार मंडळी, त्याच प्रकारचे भजी आणि वडे खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला दाखवते आहे अतिशय खमंग आणि रुचकर असे डाळवडे। याआधी कधीही बनवले नसतील असे हे डाळवडे आहेत। त्याचबरोबर आपण बनवणार आहोत एक चटकदार अशी चटणी। चला सगळ्यात आधी डाळवडे बनवण्यासाठी एक सुंदर असा मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने हे छान आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। चला इथे मी तीनही गोष्टी छान वाटून घेतल्या। हे वडे अतिशय चविष्ट असे बनतात। चला डाळवडे बनवण्यासाठी मी रात्रभर उडदाची डाळ आणि हरभरा डाळ भिजवून घेतली होती। इथे मी 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी हरभरा डाळ घेतली। याबरोबर तुम्ही मूग डाळ किंवा मसूर डाळही घेऊ शकता। या दोन्ही डाळी आपण पाणी न घालता मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहोत। पाणी घालायची अजिबातही गरज पडत नाही, डाळी छान भिजलेत त्यामुळे पटकन बारीक होतात। डाळींची छान पेस्ट तयार झाली आहे आणि आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊयात। झटपट होणारे हे डाळवडे तुम्ही नाश्त्यासाठी देऊ शकता, 4 वाजताच्या स्नॅक्ससाठी करू शकता। जर डाळी भिजायला घातल्या आधी तर झटपट असे डाळवडे तयार होतात। आता ह्या मिश्रणामध्ये आपण एक वाटी बारीक चिरलेला कांदा आणि त्याचबरोबर अख्खी हरभरा डाळ घालणार आहोत। ही डाळ मी भिजवलेल्या डाळीमधनं थोडीशी काढून ठेवली होती। साधारण 4 चमचे मी ही डाळ घातली आहे। अख्खी डाळीमुळे वडे खाताना छान दाताखाली डाळ येते आणि खायला देखील चविष्ट असे लागतात। चल त्याचबरोबर आपण केलेला सर्व मसाला मी यामध्ये घातला आहे। भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे छान सगळं मिक्स करून घ्यायचे। तर हे सगळं साहित्य छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपण घालणार आहोत साधारण 4 चमचे कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवर आवर्जून घाला जेणेकरून आपल्या वड्यांना शेप यायला मदत होते। साधारण 4 चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर घातले। कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये छान मिक्स करून घ्यायचे। इकडे तिकडे न फिरवता फक्त एकाच वेळी छान फेटून घ्यायचे जेणेकरून त्यामध्ये एअर तयार होईल। त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि यानंतर आपण परत एकदा याला छान मिक्स करून घेऊयात जेणेकरून आपले सगळे मसाले या डाळीच्या मिश्रणामध्ये मिक्स होईल। चला तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे मिश्रण तयार झाले। साधारण 2 वाटी या डाळींमध्ये 10 ते 15 वडे तयार होतात। चला आता तेल छान गरम झाले, आपले वडे सोडायला घेऊयात। वडे सोडताना हाताला कंपल्सरी पाणी घ्यायचे आणि त्यानंतरच वडा आपल्याला सोडायचा आहे। हाताला पाणी घेऊन अशा पद्धतीने चपट्या आकारामध्ये अंगठ्याच्या साहाय्याने वडा हातावरती थापून घ्यायचा आणि अगदी अलगद असा तेलावरती सोडून घ्यायचा। तुम्ही बघू शकता अगदी अलगद असा मी तेलामध्ये वडा सोडलाय। वडे सोडताना तेलाचं टेम्परेचर अगदी गरम हवंय। त्या छान गरम झालं की गॅस कमी करायचा आणि नंतरच वडे सोडायला घ्यायचेत। अशा पद्धतीने सगळे वडे मी छान सोडून घेते। अगदी हलक्या हाताने वडा सोडायचा आहे। ज्याप्रमाणे आपण उडीद वडे बनवतो त्याचप्रमाणे फक्त मध्ये होल न बनवता वडा आपल्याला सोडून घ्यायचा आहे। वडे सोडल्यानंतर लगेचच ते पलटी करायचे नाहीयेत, फक्त कडेने आपण तेल त्याच्यावर छान शिंपडून घ्यायचं। एकदा वड्यांनी छान आकार धरला, सुंदर असा कलर आला की त्यानंतरच आपण त्याला पलटी करायला घ्यायचे आणि पूर्ण वेळ आपल्याला वडे हे आपण मीडियम टू लो गॅसवरच तळायचे आहेत, कारण यामध्ये हरभरा डाळ आहे। डाळ आतमध्ये पूर्णपणे भाजली गेली पाहिजे, शिजली गेली पाहिजे, त्यामुळे अगदी मीडियम टू लो गॅसवरच आपल्याला हे वडे तळायचे। वडे तळल्यानंतर अगदी हलके होतात आणि तेलावरती तरंगू लागतात की आपल्याला लगेच समजतं वडे आपले छान असे तळले गेलेत, शिजले गेलेत। चला तुम्ही बघू शकता किती गुबगुबीत असे हे वडे झालेत, अगदी टम्म असे फुगलेत। यामध्ये ना सोडा घातलाय ना इनो घातलाय, काहीही न घालता अगदी हलके असे हे वडे आपले तयार होतात। चला हे सगळे वडे असेच आपण तळून घेऊयात। तुम्ही बघू शकता रंगही किती सुंदर आलाय। तर आता वडे आपले छान तळून झालेत। आता या वड्यांबरोबर खाण्यासाठी चटपटीत आणि चटकदार अशी पुदिन्याची चटणी बनवणार आहोत। यासाठी मी इथे पुदिना, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे। चला मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात आधी आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, पुदिना घालून हे पाणी न घालता आपण मिक्सरला एकदा बारीक करून घेणार आहोत। चला आता एकदा आपण मिक्सरला छान फिरवून घेऊयात। चला मिक्सरला एकदा फिरवून घेतले, पाणी अजिबात सुद्धा घालायची गरज नाही आहे। आता हे मिक्स करायचं आणि त्यानंतर अर्धी वाटी दही आणि चवीनुसार मीठ घालूयात। दह्यामुळे ह्या चटणीला खूप छान अशी चव येते। ही चटणी तुम्ही वडे, भजी किंवा सँडविच कशाही सोबत खाऊ शकता। चला अतिशय खमंग असे डाळवडे आणि चटपटीत चटकदार अशी ही आपली पुदिना चटणी तयार आहे। आजची ही खमंग अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। चॅनलला जर आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। यात पुन्हा एकदा अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत धन्यवाद।